हे घे, त्या घराचे पेपर्स आणले की नाही वापस? हा माले, थँक्यू ग, थँक्यू. भावानं बहिणीला थँक्यू म्हणायचं नसतं. हो, पण तुझं कर्ज तर राहिलं माझ्यावर. मी ते नक्की परत करीन. हाव का? बर, कर हं दादा. पण बघ आता, पण काय रे दादा, तू मला लहानाचं मोठं केलंस, शिक्षण केलं, माझं लग्न करून दिलं, त्याचे तर पैसे नाही दिले मी वापस. तू तर आज परकच करून टाकलं मला. नाही बाले, नाही. माझ्या मनातही ते पाप येणार नाही. तुझ्यासारख्या बहिणीला परक केलं तर देवाला काय तोंड दाखवू ग मी? नाही ना, मग आता परत ही उपकाराची भाषा करायची नाही. हं? दादा, आता हे पेपर्स घेऊन घरी जा, बहिणीला दाखव. मुख्य म्हणजे सुजयची काळजी घे. आता सगळं नीट होईल, तुला चांगली नोकरी मिळेल आणि माझी काळजी करू नकोस. मी पण माझ्या घरी लवकरच वापस जाईल. बाले, तुझा हा भाबडा आशावाद म्हणून की काय म्हणून? काहून? नाही, गुरुनाथचं बेताल वागणं पाहता तुला खरंच वाटतंय गुरुनाथ तुला घरात घेणार? हे मला परत घेणार आहे, एवढी एकच तर आशा. म्हणून तर इतकी हिंमत ठेवून आहे ना मी. तू हिंमत करूच नकोस बाले. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. माझी देवाजवळ एकच प्रार्थना असेल, सगळं माझ्या बालीच्या मनासारखं होऊ देत. येतो मी, सुजयला भेटायला ये. हं? चल, येतो. दादा, तुझे आशीर्वाद खरे ठरव. काय झालंय काय? अगं गॅरीचं कधी कधी काही कळतच नाही ग. त्या राधिकाचं कौतुक काय करतो, तिचा विचार काय करतो. शी, तू सांभाळून राहा बर का. भांडू नकोस त्याच्याशी सारखं, नाही तर इरिटेट होऊन निघून जाईल. त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड कर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्या राधिकाला त्याच्यापासून दूर ठेव. हा, यू आर राईट. ओ शिट, मी विसरलेच होते. काय झालं? अगं गॅरीचा बर्थडे उद्या. वाव, यार सेलिब्रेट करायला लागेल काहीतरी. आणि तुला हाच चान्स आहे त्याला इम्प्रेस करायचा. हा यार, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. पण राधिकाला त्याला विश करायचा चान्सच देऊ नको. ते तर करेनच मी. म्हणजे लक्षात तरी असेल का गॅरीचा बर्थडे आहे ते. कस ती पतिव्रत आहे ना फुल. अथर्व, अरे नुसती मस्ती काय करून राहिला? उद्या युनिट टेस्ट आहे ना, चला अभ्यास कर. बरं खाली बस, नुसता बस. उद्या नाही, उद्या 20 तारीख आहे, उद्याचे परीक्षा. बस खाली. 20 तारीख नाही आहे, 12 तारीख आहे. हो का? उद्या 20 तारीख आहे. मला सांगून राहिला का तू? चल बस अभ्यासाला बस. रेवती, आता खूप सांग याला का उद्या 20 तारीख आहे आणि उद्या टेस्ट आहे म्हणून. हो, म्हणून तर बोलवायला आले मी तुला. चल नेहा, वाट बघते, अभ्यास करायचा ना. चल ये, हे सगळं बर आणि जा बरं नेहाकडे अभ्यासाला. चला आवर लवकर. मला सांगून राहिला होता 20 तारीख नाहीये, 12 तारीखच आहे, टेस्ट नाहीये म्हणून. 20 तारीख कशी विसरेन मी? का? अगं ह्यांचा वाढदिवस असतो ना 20 तारखेला. मग काही नाही, दरवर्षी यांचं औक्षण करते, देवाला अभिषेक घालते, पेढे वाटते. यावर्षी तसलं काहीच नाही करता येणार. हे बैताळ शन्या काय करणार आहे कुणास ठाऊक.
औक्षण तरी करेल कधी? मला हेच कळत नाहीये की तू त्याचा एवढा विचार का करतेयस. ते दोघ जण मस्त कुठेतरी 5 स्टार मध्ये जातील, सेलिब्रेट करतील. मी काही का करेल. मी आपलं दरवर्षी सारखं करणार आहे झालं. आई उद्या पापांचा पत्ते आहे. हो. मी त्यांना ग्लिटिंग देणार. हो? काय बनवणार? कार वाला. मोठी कार बनव हा. आणि कुठल्या रंगाची? लाल. लाल. बर. पण आधी अभ्यास कर आणि मग नंतर कार बन हा. चल झालं लवकर. चला चल ग दादी. हो. आमच्या दोघांच्या भांडणात अथर्वचं कशाला नुकसान. मॉन्स्टर तू काय काम आहे? बाबा कुठे आहे? झोपलाय तो. मला त्यांना विश करायचं आहे. आज त्यांचा हॅपी बर्थडे आहे. हा असू दे पण झोपलाय तो. आज त्यांना ग्लिटिंग द्यायचं आहे. ग्रीटिंग आणलंस तू? हो. बघू मला. नाही. वा मस्त आहे रे. जा तू आता. नाही मी देणार. नाही नाही जा मी देते जा. थँक्यू सो मच. हो येस येस. हां थँक्स बाय. काय का बच्चा कोण आलं होतं? कोण नाही सर. हाय बेबी. गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. तुझ्या लक्षात होतं? नाही रे. आणि माहिती होतं मला. पण आजकाल सगळ्यांचेच बर्थडे कळतात ना सोशल नेटवर्किंग साईटवरनं. तोच अपडेट आला होता काल. एनिवे ते सगळं सोड ना. तू जात म्हणजे फ्रेश होऊन त्यासाठी छान ब्रेकफास्ट करते. ओके. आणि ऐक आज आपण सगळा दिवस एकत्र सेलिब्रेट करायचा. ओके वा आलो 2 मिनिटात. ओके. घरात काही करून राधिका समोर आली नाही पाहिजे गॅरीच्या. राधिकाचा मेसेज का मेसेज करते? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीची बरसात हो. हॅपी बर्थडे राहायला काय प्रॉब्लेम आहे? रिप्लाय करूया. आज दुपारी हॉटेल सी व्ह्यू मध्ये ये. एकटीच ये. मला बोलायचं. सेंड. डिलीट करते. सेंड फोल्डर डिलीट. इनबॉक्स डिलीट. जा आणि वाट बघत बसा त्याची.